आणि आता राज्यातील टॉप 18 बातम्या पाहूयात। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बरवर पनवेल आणि वाशी या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीमध्ये सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालवण्यात येतील। महाराष्ट्रातील दादर, कल्याण, ठाकुर्ली, अंधेरीसह 19 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलाय। त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील 7 रेल्वे स्थानकांचा तर पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचा देखील पुनर्विकास होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतल्या सांताक्रूज इथं देशभरातील डिसेंबरमधील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। सांताक्रूजमध्ये 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। आणखी काही दिवस तापमानात वाढ होत राहील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला। अमिताभ गुप्ता आज अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची आधी मुंबईला कायदा आणि सुव्यवस्था अप्पर संचालकपदी बदली झाली होती, मात्र प्रशासकीय पातळीवर पुन्हा चक्र फिरली आणि गुप्ता हे पुणे मुक्कामीच राहिले आहेत। आज औरंगाबादमध्ये लोकमत समूहाच्या महामॅरेथॉनची सुरुवात झाली आहे। अबालवृद्ध मिळून जवळपास 12,000 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावतायत। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल साळवे या स्पर्धेसाठी आलेले आहेत। लोकमत समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा स्वतः धावपटूंचा उत्साह वाढवतायत। येवल्यातील मुखेडमध्ये नदीत एका लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। रोहित माळी असे या मुलाचं नाव असून गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता होता। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। बीए, बीएससी आणि बीकॉमच्या इंग्रजी माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांच्या आवृत्त्या 12 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत। या संदर्भात यूजीसीची पुस्तक प्रकाशनासोबत बैठक झाली आहे। देशभरातील केंद्रीय आणि राज्य विद्यापीठं, संलग्न महाविद्यालय आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी ही तरतूद लागू केली जाणार आहे। दुधाळ जनावरांच्या चाऱ्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून चाऱ्याचे दर गेल्या 9 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचलेले आहेत। वर्षभरात चाऱ्याच्या किमतीत 28% वाढ झाली आहे, त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा उत्पादन खर्च आता वाढला गेलाय। बीडमध्ये मतदानाला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्याने ऊसतोड मजूर आक्रमक झालेत। बीडच्या ऊसतोड मजुरांनी सांगलीच्या बस स्थानकामध्ये एसटी रोको आंदोलन केलंय। या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात मोठा मुंबईतील साकीनाका पोलिसांनी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक करण्यात आलेली आहे। आशिष कडक दौड असं या संशयिताचं नाव असून त्याच्यावर एका मुलीला लग्नाचा आमिष दाखवून फसवल्याचा आरोप आहे, तसंच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा देखील आरोप आहे। बीड जिल्ह्यातील मांजर-सुंबा केज महामार्गावरील दुचाकी इनोवाचा भीषण अपघात झाला। यात श्रीकृष्ण गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी 2 जण गंभीर जखमी झाले। बीडमध्ये पार्किंगमधील एका कारला आग लागल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय, मात्र या आगीत कार जळून खाक झाली आहे। उल्हासनगरमध्ये एका कार्यालयावर आगीचे गोळे फेकून टवाळखोरांनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या रागातून भर रस्त्यात चॉपर दाखवून धमकावणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून अटक केलेल्या गुंडाचं नाव हे परशुराम सपकाळ असं आहे। जळगावातल्या वावळदा इथं भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। या सोहळ्यात सुमारे 400हून अधिक वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला।
कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून 35 वर्षीय शेतकऱ्यांना विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीडच्या मोरवड गावामध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणी वडवणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तर कर्जबाजारीपणाला आणि सततची नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांना आत्महत्या केली। धुळे जिल्ह्यात तब्बल 3 महिने उलटून देखील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत। झालेल्या नुकसानीची शासनाने दखल घेत तत्काळ मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। पालघरच्या सातपाडी इथे एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात सातपाटी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। 5 तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अजून देखील 6 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। आणि एक ब्रेकिंग बातमी येते। नंदुरबार तालुक्यातील धानोराच्या 4 नंबर बूथ मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समजतंय। 20 मिनिटांपासून यामुळे मतदान प्रक्रिया बंद पडली आहे। मशीनच्या केबलमध्ये बिघाड झाल्यानं मशीन काम करत नसल्याचा दावा प्रशासनानं केलाय, तर तांत्रिक टीम धानोरकडे आता रवाना झाली आहे। नंदुरबार तालुक्यातील धानोरच्या 4 नंबर बूथ मधील मशीनमध्ये बिघाड झाली आहे, त्यामुळे गेल्या 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली आहे। याबाबत आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश पवार। निलेश, 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया बंद आहे, काय सविस्तर माहिती? धानोऱ्याच्या बूथ क्रमांक 4 मधला खोली क्रमांक जो 1 आहे तिथलं हे मशीन आहे। मशीन मध्ये वोटिंग केल्यानंतर सुद्धा मशीन अप होत नव्हतं आणि त्याचमुळं मतदार जे आहेत त्यांनी त्याबाबत तक्रारी केल्या होत्या। प्रशासनाने सर्व मशीनची तपासणी केल्यानंतरून त्याच्या वायरिंग मध्ये बिघाड झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तिथे वायरिंग उपलब्ध नसल्याने तालुका स्तरावरनं तहसील कार्यालयावरनं जी काही तांत्रिक टीम आहे ती त्या मशीनच्या रिपेअरिंगसाठी त्या पुनर्दुरुस्तीसाठी त्या धानोरा मतदान केंद्राकडे रवाना झाली आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेमुळे मतदार या मतदान केंद्राच्या बाहेर खोळंबून असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। निलेशने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक टीम सध्या धानोरकडे रवाना झाल्याचं समजतंय। आणि आता राजकीय क्षेत्रातील टॉप 18 न्यूज पाहूयात। फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावानं राजकारण सुरू असून नॅनो मोर्चामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आल्याचं टोला देवेंद्र फडणवीस यांनी मवियाच्या मोर्चाला लगावलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुद्धी ही प्रगल्भ असून त्यांनी मोर्चाला नॅनो बोलणं चुकीचं आहे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। तसंच शिंदे पक्षात गेलेल्या 40 आमदारांची बुद्धी नॅनो असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय। हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत। चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट दाखवूच नका असा घणाघात संभाजीराजेंनी केलाय। तसंच जे सत्य आहे ते चित्रपटात दाखवा, नव्या पिढीला मोडतोड केलेला इतिहास दाखवू नका असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। अकोल्यातील ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिलाय। यामुळे ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकरांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे। खडसेंची आता किंमत राहिलेली नाही, त्यांची किंमत जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आपण पाहिली असल्याचं ते म्हणाले। दरम्यान खडसे पुन्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना भेटण्यासाठी गेल्याचं देखील त्यांनी सांगितलं। इतर बातम्या पाहणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। बघत रहा न्यूज 18 लोकमत। उडाली। मृतदेहाच्या बाजूला एक बाईक सापडली असून त्याच्या नंबर प्लेट खाली डिफेन्स असं लिहिण्यात आलंय। तरुणाचा घातपात की आत्महत्या याचा तपास केला जातोय। वेल्हे तालुक्यात मतदान साहित्य वाटप केंद्रावर दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक बसून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना वेल्हे तालुक्यातील धानेप गावात घडली आहे। सांगली जिल्ह्यातील कारवे आणि इटकरे गाव या 2 गावात 2 नर जातीच्या बिबट्यांचा मृत्यू झालाय। एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय, तर दुसऱ्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या
मुळे त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। शिर्डीच्या साई दरबारी दररोज कोट्यवधींचं दान अर्पण केलं जातं। अशात साईचरणी सोन्याचे मोरपंख, जास्वंद आणि अर्पण करण्यात आलेत। नाशिकच्या भाविक अंजुमती कांदे यांनी हे दान दिलं। रत्नागिरीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने शीला टँक्युबिरिका या खेकड्याची सुधारित प्रजात विकसित करण्यात आली आणि यामुळे खाऱ्या पाण्यात घरच्या घरी बंदिस्त खेकडा पालन करणं सहज सोपं झालंय। भाजपचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दौरा केल्याचा फोटो ट्विट केल्यानंतर काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। काँग्रेसनं रिजिजू यांना आज ट्विट केलेला फोटो 2019चा असल्याचा दावा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। बिल्किस बानो यांच्या हाती पुन्हा निराशा आली आहे, कारण बलात्कार प्रकरणातील दोषींच्या निर्दोष सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। समृद्धी महामार्गावरून गेल्या 7 दिवसात 50,000हून अधिक वाहनांनी प्रवास करण्यात आलाय। गेल्या रविवारी मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्यानंतर नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। येवल्यातील मुखेडमध्ये नदीत एका लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। रोहित माळी असं मुलाचं नाव असून गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता होता। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जळगावमधील ओरियन सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये राज्यात पहिल्यांदाच होणाऱ्या साऊथ झोन बॉक्सिंग स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। 4 दिवसीय या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक राज्यातील 350 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत। कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून 35 वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीडच्या मोरवड गावात उघडकीस आली आणि या वडवणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। धुळे जिल्ह्यात तब्बल 3 महिने उलटूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत। झालेल्या नुकसानीची शासनाने तात्काळ दखल घेत मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। सुसाट धावणारी वाहनातून होणारी अवैध वाहतूक यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून चौकात दुचाकी, 4 चाकी वाहनांना अडवून तपासणी केली जाते। हिंगोलीत पोलिसांच्या गाडीवर अतिक्रमणधारकांकडून दगडफेक झाल्याचा प्रकार घडला। या दगडफेकी दरम्यान नगर परिषदेचा एक कर्मचारी जखमी तसंच वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी जखमी झालाय। जलेश्वर तलाव भागात अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध करत ही दगडफेक करण्यात आली। परभणी शहरातील कचरा संकलन करून अनुसया टॉकीज परिसरातील मैदानावर टाकला जात हा अनधिकृत कचरा डेपो तात्काळ बंद करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली। चंद्रपूरच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात भजनाचं आयोजन करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आले। कार्यालयातील अधिकाऱ्यांना रस्त्यात मृत माकड सापडल्यानंतर कार्यालयाच्या आवारात त्याचा दफनविधी करण्यात आला होता आणि त्यावेळी रात्री ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत देण्यात देश विदेशातील टॉप 18 बातम्या पाहूयात। चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आज ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत। मेघालयातील शिलाँगमध्ये नॉर्थ ईस्ट काउन्सिलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। यावेळी 7ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सायंकाळी शिलाँग येथे राजभवनात वृक्षारोपण केलं। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा हे देखील त्यांच्यासोबत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आज NEC बैठकीला शाह उपस्थित राहणार आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेघालय आणि त्रिपुराला देखील भेट देणार आहेत। जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केलाय। काश्मीरी पंडितांना बराच काळ दहशतवादाचा सामना करावा लागला। त्यांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं मनोज सिन्हा म्हणाले।
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आरोपी आफताब पुनावालाच्या जामीन अर्जावर दिल्ली न्यायालयामध्ये शनिवारी सुनावणी झाली। या प्रकरणी पुढील सुनावणी